गोगलगाय ही महत्त्वाची कीड सध्या कोकणामध्ये, उत्तर कोकणामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये आढळते. गोगलगायमध्ये दोन प्रकार आहेत. एक बिना शंकाची गोगलगाय आणि शंकाची गोगलगाय. ह्या गोगलगायमध्ये जे त्यांचं प्रजनन होतं हे एकाच म्हणजे प्राण्यामध्ये, म्हणजे गोगलगायमध्ये नर आणि मादीचे अवयव असल्यामुळं दोन्हींचं समागम झाल्यानंतर दोन्ही प्राणी पिलांना जन्म देतात किंवा अंडी घालतात. त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात अगदी गतीनं त्याचं प्रजनन होत असतं, वाढत असतात, संख्या खूप वाढत असते. वेगवेगळ्या भाजीपाल्यामध्ये सध्या पावसाळीमध्ये वेलवर्गीय भाजीपाला, कारली, दोडकी, दुधी याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा काही फळबागा आहेत याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. अगदी ही जी गोगलगाय आहे ही याचं नियंत्रण करणं वेगवेगळ्या पद्धतीने नियंत्रण करता येतं. जसं जैविक पद्धतीमध्ये कोंबडी किंवा बदक असतात, हे जर शेतामध्ये राहिले तर त्या सुद्धा नैसर्गिक पद्धतीनं या गोगलगायचं नियंत्रण करत असतात. त्याच पद्धतीने आपण दुसरे काही जे उपाय की गोगलगाय संध्याकाळच्या वेळेला बाहेर निघत असते, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला आपल्याला बरेचसे उपाय करावे लागतात. जसं की तंबाखूची भुकटी काही भागात मिळते. ही संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेला जर तंबाखूची भुकटी जर टाकली, जेव्हा गोगलगायच्या अंगावर पडते त्यावेळेस ताबडतोब अगदी 20 ते 25 मिनिट गोगलगाय मरत असते. दुसरा रासायनिक उपायामध्ये आपण बेटिंग म्हणजे त्या औषधाचं आमिष तयार करतो. याच्यामध्ये ज्या लाह्या मिळतात म्हणजे आपण चुरमुरे ज्याला आपण म्हणतो, हे चुरमुरे किंवा पोहे, त्याच्यामध्ये आपण कार्बोरिल नावाचं कीटकनाशक किंवा मिथोमिल नावाचं कीटकनाशक किंवा क्लोरोपायरिफॉस हे आपण मिक्स केलं. समजा 10 किलो आपल्या चुरमुरेमध्ये आपण 1 किलो कार्बोरिल पावडर किंवा ॲसिबेट पावडर जी कीटकनाशक आहे ती मिक्स करायची. त्याच्यामध्ये साधारण एक 200 ते 300 ग्राम गुळ टाकायचा. त्या गुळाच्या वासामुळं गोगलगाई एकत्र येतात. थोडंसं म्हणजे 10 किलो चुरमुरे घेतले, त्याच्यामध्ये आपण 1 किलो कार्बोरिल पावडर टाकली आणि त्याच्यामध्ये साधारण 300-400 किंवा 500 ग्रामपर्यंत गुळ टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं. त्याचं मिक्सिंग सगळं एकत्र करायचं. हे सगळं करताना हातात ग्लोव्ज घालायचे आणि संध्याकाळच्या वेळेला जिथे इथं गोगलगाय शेतामध्ये आहे तिथं थोडं थोडं आपण बांधावरती टाकायचं. हे टाकत असताना बऱ्याच वेळेला शेत पूर्ण ओलं पण नसावं आणि एकदम कोरडं पण नसावं. म्हणजे 1-2 दिवसापूर्वी पाणी दिलेलं आहे अशा पद्धतीनं पाणी दिल्यानंतर अशा ओल्या शेतामध्ये गोगलगाई लवकर बाहेर येत असतात. त्यामुळं अशा वेळेला संध्याकाळच्या वेळेला टाकायचं. गोगलगाई हे गुळाच्या वासामुळे खायला येते आणि ती मरत असते. रासायनिक उपायामध्ये अजून एक महत्त्वाचं की मेटाल्डिहाइड नावाचं एक गोगलगाई नाशक औषध बाजारामध्ये मिळत असतं, कृषी सेवा केंद्रात मिळत असतं. त्याचा उपयोग करत असतो. साधारण शेवईच्या आकाराचे त्याचे हे असतात, ते मिळतं आणि संध्याकाळच्या वेळेला ते आपण शेतामध्ये टाकायचं. म्हणजे अगदी आपण पसरून द्यायचं ते जिथे गोगलगाईचं आपल्याला वाटतं त्या ठिकाणी. 1 एकराला साधारण 2 किलो हे आपल्याला लागतं आणि एकदा टाकल्यानंतर त्या वासाने गोगलगाई बाहेर येते, खाते आणि ताबडतोब मरत असते. हे औषध एका दिवशी काम करतं. जर आपल्याला अजून गोगलगाई दिसल्या तर आपण पुन्हा 4-5 दिवसांनी हाच उपाय जर केला तर गोगलगाई आपल्याला नियंत्रणात येते. गोगलगाय आणि पोटात पाय. मात्र ह्याच गोगलगायीने सध्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय मारायला सुरुवात केलेली आहे. माझ्या हातात आपण बघताय ही भयानक अशी गोगलगाय आहे. अगदी शंखा एवढी मोठी ही गोगलगाय आहे आणि ह्याच गोगलगायीने अगदी वसईपासून तर झाईपर्यंतच्या पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागात असलेल्या शेतकऱ्यांची पिकं नष्ट करायला सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकतो ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला गोगलगायींचा प्रादुर्भाव दिसतोय. अगदी पाहाल तर ह्या अशा बागायती शेती आहेत, फलवर्गीय असू द्या किंवा वेलवर्गीय भाजी असू द्या किंवा फुलशेती असू द्या. अक्षरशः आपण ज्याचं कंपाऊंड करतो निवडुंग, त्या निवडुंगालाही ह्या फस्त करतायत. एवढ्या ज्या परिणाम आहे तो ह्या गोगलगायींचा ह्या पिकांवरती होतोय आणि त्यामुळेच ह्या हजारो हेक्टरवरती जे शेतकरी शेती करतात त्यांची जी शेती आहे ती सध्या नष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ह्याकडे कृषी विभागाचं दुर्लक्ष असल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. एकूणच पाहायला गेलं तर अगदी ह्या गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे येथूनच्या शेतकरी देशोधडीला लागणार की काय असं चिन्ह आता निर्माण झालंय. गोगलगाय आणि पोटात पाय ही म्हण आपल्याला परिचित आहे. मात्र ह्याच गोगलगायीने आता शेतकऱ्यांच्याच पोटावरती पाय मारायला सुरुवात केलेली आहे. मी सध्या पालघरच्या पश्चिम किनारपट्टी भागात आहे. आपण बघू शकतो की गोगलगायींचा जो प्रादुर्भाव आहे तो मोठा प्रमाणात वाढतो आहे आणि अगदी ह्या गोगलगायी
पिकांचे जी पिकं आहेत ती पूर्णपणे नष्ट करून टाकतायत. आपण बघाल तर सगळीकडे इकडे गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतोय. अगदी इथूनची बागायतदार शेतकरी असू द्या किंवा इतर पीक घेणारे शेतकरी असू द्या, ते मोठे सध्या अडचणीत आहेत. आपण बघाल तर इकडे मोठी केळी असू द्या किंवा इतर बागायती शेती मोठ्या प्रमाणात दिसते. पश्चिम किनारपट्टीचा भाग झाला तर अगदी झाई बोरीगाव पासून तर वसई पर्यंतच्या किनारपट्टीवर मोठ्या बागायती शेती आहेत. अगदी हजारो हेक्टरवरती ही बागायती शेती केली जाते. भाजीपाला पिकवला जातो, इतर फळ पिकं घेतली जातात आणि हीच पिकं सध्या संकटात सापडलेले आहेत आणि त्याचबरोबर शेतकरी इथूनचा संकटात सापडला. आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. अ, काय सांगाल, काय परिणाम आहे या गोगलगायींचा? ह्या गोगलगायींचा परिणाम म्हणजे पूर्ण आपले पिकच नष्ट करून टाकतात. दिवसा त्या राहत नाही आणि रात्रीच्या रात्री संपूर्ण निघून जातात. माझ्या हातात एक आता गोगलगाय आहे बघा किती मोठी आहे. ती मी नशीब त्या माझ्या हातात पकडून घेतलेली आहे. पण आता तुम्ही लहान लहान सहान एवढी त्याची उत्पत्ती असते, तर ते आम्हाला पण त्याचं समजत नाही. कृषी अधिकाऱ्याने त्याच्यावर काहीतरी आणि शासनाने त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे असं आमचं मत आहे. आम्ही तर शेतकरी स्वाभिमानी आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदतीची कधीच हे करत नाही. आपल्यासोबत इतरही शेतकरी आहेत. काय सांगाल, आपली फुलशेती आहे, फुलशेती करत आहात, नेमका काय परिणाम होतो? मी रोजाची कलमं लावलेली आहे. रात्री 7:30 ते 8च्या दरम्यान ह्यांची झुंडच्या झुंड निघते आणि एका रात्रीमध्ये एक गोगलगाय एक झाड साफ करून टाकते. म्हणजे आम्हाला 7:30-8 वाजता बॅटरी घेऊन अक्षरशः फिरून ना त्या उचलायला लागतात. का तर त्या कोणत्याच औषधाने पण त्याच्या औषधाचा परिणाम त्यांच्यावर होत नाही. आम्ही थायमॅट सारखं औषध टाकून ना बघितलं. BHC पावडर टाकून बघितली. खूप औषधं मारून बघितली, पण ते कोणत्याच औषधाला पण जुमानत नाही. नेमकं काय आपण पाठपुरावा केलाय का कृषी विभाग वगैरे? कृषी विभागाकडे पाठपुरावा तर अजून आमचा तसा झालेला नाही. परंतु आता आपल्या माध्यमातून मला सरकारला सांगायचं आहे, का त्यांनी कृषी विभागाला हे करून ना, का बा ह्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या दूर करा, ह्याच्यावर औषधं काढा, असं त्यांनी कृषी विभागाला आता हे द्यावं. आपल्यासोबत एक इथूनचे बागायतदार शेतकरी आहेत, सुभाष पाटील. सर, काय सांगाल, हा प्रादुर्भाव खूप मोठा दिसतोय. होय ना, अजिबातच म्हणजे मोठा प्रादुर्भाव आहे गोगलगायचा. ह्याला शंकी गोगलगाय म्हणतात आणि मग ह्याच्यावर शंकी म्हटल्यानंतर आपण ज्यावेळी कुठल्याही स्प्रेइंग करायला जातो, त्यावेळेला ती शंख ती स्वतःचे शरीर त्या शंखामध्ये सामावून घेते. म्हणून कुठल्या औषधाचा त्याच्यावर इफेक्ट होत नाही. तसं बघितलं तर आपण पालघर जिल्ह्यातला शेतकरी हा बंदरपट्टीचा जो असेल, तो स्वाभिमानीने खूप मोठ्या प्रमाणात इथे लागवडी होतात. या लागवडीमध्ये वेलवर्गीय फळभाज्या असतील, पालेभाज्या आहेत, त्यानंतर मिरचीपासूनच्या इतर लागवडी ज्या आहेत, ज्या फेमस आहेत आणि इकडचा सगळा भाजी आपले राजकोट, जयपूरकडे जायचं कारल्यापासून. त्याच्यावर ऑलरेडीच पहिल्यापासून काही इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कृषी खात्याने काही संशोधन केलेलं मिळत नाही आणि त्याच्यानंतर आता हा गोगलगायचा प्रादुर्भाव इकडे आहे, कृषी खात्याला माहीत पडलेला आहे. त्याच्यावर कुठल्या प्रकारचं संशोधन किंवा शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करणं हे थोडंसं अगदी दुरापस्त झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये पण ह्या गोगलगायने आता अगदी थोडासा हे गोंधळ घातलेलाच आहे. ही गोगलगाय आपण जर म्हणायला गेलं तर ह्याचं प्रजनन फार फास्ट होतं अगदी. ही दिवसा जास्तीत जास्त सुकतातच रात्री आणि रात्री ह्याची क्रिया चालू होते खाण्याची. आणि मग ही कुठलंही हिरवं पीक दिसू द्या, मग त्याला फक्त भेंडा पाहिजे, मिरची पाहिजे असं काहीच नाही. जे काही हिरवं दिसेल, जगण्याकरता निवडुंग देखील हिने खाल्लेले आहेत. म्हणजे जसा पूर्वी टोल झाड यायची, तसाच हा प्रकार जमिनीवरचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि इकडचा शेतकरी आता त्रस्त झालेला आहे. शेती करणं ह्या गोगलगायीमुळे परवडत नाही. कारण नवीन निघालेलं आपण जर कुठलंही रोप लावलं किंवा एखादी बी लावली, त्याचा आलेला नवीन अंकुर असेल, तो लगेचच खाऊन टाकते. त्याच्यामुळे आपलं सगळं गणित बिघडतंय. पुन्हा नवीन लागवडी करणं. आता हे थोडंसं काय भाजीपाला आमचा जो दिसतोय, तो आम्ही अथक प्रयत्नाने रात्री पावसाळ्यात फिरून गोगलगाय ही अशी वेचून घेऊन त्यानंतर ह्या लागवडी जगवलेल्या आहेत. काय मागणी आहे आपली? आम्ही तर कोकणातला शेतकरी हा स्वाभिमानीच आहे. तो लगेचच सरकारला पंचनामे करा, आम्हाला नुकसान भरपाई द्या अशी मागणी करत नाही. पण इकडच्या शेतकऱ्याला जगण्याकरता जे आजार पुढे प्रादुर्भाव होत असतात, त्यांचं संशोधन करून त्याची औषधं मग ते दुकानात असू दे, सरकार पातळीवर आम्हाला नाही मिळालं तर चालतील. आम्ही खरेदी करून ती स्प्रेइंग करू आणि ह्या रोगाला आटोक्यात आणून त्यातनं आमचा जो नित्यनेमाचा धंदा आहे, वडिलोपार्जित धंदा आहे, तो करूनच आम्ही उपजीविका आमची करू असं मला वाटतं. तर सरकारने ह्या अशा आदेश देऊन कृषी खात्याला अशा प्रकारचे जे आजार येत असतात, अशा प्रकारचा कुठलातरी अटॅक होत असतो, त्याच्यावर औषधाचं संशोधन करणं गरजेचं आहे. नक्कीच आपण इथे पाहूया, ही अगदी भयानक गोगलगाय आहे. एवढी मोठ्या शंखामधून ही निघते आहे आणि अगदी पिकं आहेत ती नष्ट करते आहे. एकूणच बघायला गेलं तर पालघर जिल्ह्याचा जो
पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे. अगदी आपण वसईपासून पकडला तर अगदी गुजरातच्या झाई बोरीगावपर्यंत ह्या ठिकाणी सर्वच बागायतदार आहेत ते अक्षरशः वैतागलेले आहेत. कोणी फुलशेती करतं, कोणी मिरचीची लागवड करतं, तर कोणी इतर भाजीपाला पिकं घेतं, वेलवर्गीय भाज्या आहेत. या सगळ्याच पिकांवरती ह्या गोगलगायीने सध्या धुडकूस घातलेला आहे आणि अक्षरशः या गोगलगायीने पिकं नष्ट करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ह्या गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अक्षरशः वैतागलेला असून देशोधडीला लागण्याची चिन्ह आहेत ती निर्माण झालेत. त्यामुळे कृषी विभागाने याच्यावरती काही उपाय करून आणि तोडगा काढून आणि हा बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते. कॅमेरामन संदेश पवारसह मी संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.